नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे. द मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये तुम्हाला परत एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. द मास्टर स्ट्रोक सिरीज फॉर द कॉन्ट सिरीज आपण जी या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे त्या सिरीजमध्ये आपल्याला आजचा जो पुढचा पार्ट आहे, पुढचं जे सेशन आहे ते आज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कंटिन्यू. मेन्सचं पोर्शन सध्या आपण कव्हर करतोय. त्या मेन्सच्या पोर्शनमध्ये आपण जे कव्हर करतोय सध्या ते आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे याच्या अगोदर ऑलरेडी जे आहेत तर 3 व्हिडिओज जे आहेत ते आपण ऑलरेडी या ठिकाणी अपलोड केलेले आहे. आजचा जो पोर्शन आहे आपला किंवा आजचं जे सेशन आहे ते सेशन आपलं 4 नंबरचं सेशन आहे. द मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये आपण अशा खूप साऱ्या कन्सेप्ट ज्या आहेत ते या ठिकाणी क्लिअर करत जाणार आहोत. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओ फॉलो केला, तर प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही बघितला, त्यातल्या कन्सेप्टवर जर तुम्ही काम केलं, तर मी हे प्रॉमिस तुम्हाला देतो की मेन्समध्ये आपला जो स्कोर आहे तो मॅथ्समध्ये खूप चांगल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, एवढं मात्र नक्की. ओके, तर सर आजच्या या सेशनमध्ये ऑलरेडी जे 3 पोर्शन किंवा 3 सेशन्स 3 पार्ट मी या ठिकाणी घेतलेले आहेत, त्या 3 पार्टमध्ये आपण बघितलंय की मी तुम्हाला मेन्स लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी जे आहे ते कव्हर करून देण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्री लेवलचे क्वेश्चन जे आहे ते तसे आपले ऑफलाईन लेक्चरमध्ये किंवा क्लासमध्ये आपण जे आहे ते या ठिकाणी कव्हर करतोच. पण काही एक्स्ट्रा सेशन्स, काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना मिळावे हा माझा प्रयत्न नेहमीच आहे, असेल आणि तो असणारच आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चन आपण या ठिकाणी मेन्स लेवलचे तुमचे कव्हर करून घेणार आहे. मागच्या 3 सेशनपेक्षा आजच्या सेशनमध्ये नक्कीच प्रश्न आपण अजून डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या ते आपण बघणार आहोत आणि ते प्रश्नांमध्ये कसे मॅक्स टू मॅक्स मार्क आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. तर हा आपला आजचा या लेक्चरचा अजेंडा या ठिकाणी आहे. याच्याबद्दल मी प्रत्येक लेक्चरमध्ये बोलायची गरज नाहीये. इट इज माय द व्हर्च्युअल क्लासरूम ऑफ द टेलिग्राम ग्रुप. हा तुम्ही लोकांनी जॉईन केला नसेल तर करून घ्या. त्याच्यावर खूप सारं डाऊट क्लिअरिंग सेशन जे आहे ते आपण या ठिकाणी डे टू डे जे आहे ते या ठिकाणी कंटिन्यू करतोय. तुम्हाला आलेले डाऊट्स तुम्ही त्यावर टाकायचे आणि यू आर सपोज टू गेट युअर सोल्युशन. ओके फाईन. सर, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल मधला जो मेन कंटेंट आहे याच्याबद्दल पण आपली चर्चा झालेली आहे. लॉ ऑफ इंडायसेस असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, सायमल्टेनियस इक्वेशन असेल आणि लिनियर इक्वेशन असेल. हे मेनली 4 पिलर जे आहे हे कव्हर केले जातात कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल मध्ये. आणि जिथं प्री लेवल पर्यंतचे क्वेश्चन्स आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीचे ऑप्शन्स बघायला मिळतात. या ऑप्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला काय करायचं आहे, आपलं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी काढायचं आहे. याच्यावरही जास्त चर्चा आपण न करता आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला आपण या ठिकाणी हात लावतोय. आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे, यू कॅन सी ऑन द बोर्ड की सर एलसीएम दिलाय आपल्याला सी आणि डी चा 72. माझ्याकडे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत, 2 नंबर्स आहेत ज्यांचा एलसीएम आपल्याला दिलाय 72 आणि त्यांचा जो एचसीएफ आहे ना तो एचसीएफ आपल्याला दिलेला आहे 1. सच दॅट जो आपल्याला यात क्लिअरली सांगितलंय की सर जो डी आहे ना हा डी ऍक्च्युली सी पेक्षा कसा आहे, मोठा आहे. हे कॉम्बिनेशन पण आपल्याला या ठिकाणी सॅटिस्फाय करायचं आहे की सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एचसीएफ आणि एलसीएम बद्दल मोस्ट प्रोबेबली आयबीपीएसचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहितच असतं की सर एलसीएम म्हणजे काय. इट्स अ लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द नंबर्स. आपल्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑब्झर्वेशन जे असतात त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑब्झर्वेशन आहेत त्यांचा एलसीएम म्हणजे सगळ्यांचा मिळून जो लिस्ट कॉमन मल्टिपल आहे तो लिस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. तर तो आपल्याला असतो एलसीएम. म्हणजे असा सर्वात छोटा आकडा, जो छोटा आकडा दोघेही टेबलमध्ये येतो त्याला एलसीएम म्हणतात. आणि एचसीएफ म्हणजे काय, इट्स अ हायेस्ट द कॉमन फॅक्टर. म्हणजे आपल्याला एक असा नंबर या ठिकाणी शोधायचा आहे की ज्या नंबर्स बद्दल बोलल्या जाते त्या नंबरचा ते दोघेही नंबर ह्या टेबलच्या पाड्यामध्ये असले पाहिजे, टेबलमध्ये असले पाहिजे. असा सर्वात मोठा नंबर ज्याला म्हटलं जातं एचसीएफ, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बरं, मग सर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्वात मोठा जो पॉईंट आहे त्याचा तो काय बोलला गेलाय की सर एचसीएफ ऑफ द सी अँड डी जो आहे ना तो 1 आहे. लक्षात ठेवा, एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर जर 1 असेल तर मोस्ट प्रोबेबली ते जे 2 नंबर आहेत ना ते 2 नंबर या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतात, 2 नॅचरल नंबर असतात. मग आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं की सर डी आणि सी हे दोघं जे आहेत हे नॅचरल नंबर पण पाहिजे आणि त्या दोघांचं जे प्रोडक्ट आहे किंवा त्यांचा जो एलसीएम आहे तो आपल्याला 72 पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यावर एचसीएफ जर 1 असेल, जास्तीत जास्त प्रमाणात जर आपण विचार केला, ज्या 2 नंबरचा एचसीएफ जर 1 असेल तर त्यांचा एलसीएम हा नेहमी त्यांचं मल्टिफिकेशनच या ठिकाणी असतो. मग सर आपल्याला असे नंबर शोधायचे 72चं मल्टिफिकेशन ज्यांच्यातला डिफरन्स आपल्याला 1 बघायला मिळतो. मतलब ऑब्विसली आपल्याला 9 × 8 जर बघितलं तर सर 9 8 72 होतात आणि 9 आणि 8 यांचा जो एचसीएफ जर बघितला तर तो आपल्याला या ठिकाणी 1 मिळतो. एवढं क्लिअर मिळालंय आपल्याला. आणि तर क्लिअरली सांगितले, काय सांगितले या केसमध्ये सांगितले की डी जो आहे तो सी पेक्षा मोठा आहे.
इन दॅट केस डी ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 9 मिळाली आणि सी ची व्हॅल्यू जी आहे सर ती आपल्याला या ठिकाणी 8 मिळाली. हे कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता हे कन्फर्मेशन मिळाल्याच्या नंतर आता आपल्याला वरती जायचंय, जे इक्वेशन्स आपल्याला दिलेले त्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचंय. सर पहिलं इक्वेशन काय म्हणतंय, सर पहिलं इक्वेशन आपल्याला दिलंय एक्स चा स्क्वेअर दिलाय, त्याच्यानंतर मायनस दिलंय आपल्याला सी एक्स आणि त्याच्यानंतर पुढे दिलंय मला प्लस 12 इक्वल टू 0. सो माय डिअर स्टुडंट, या अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिलंय, पण सी च्या जागी आता आपल्याला 8 पुट करायचंय. हे क्लिअर झालंय. सर एक्सचा वर्ग मायनस 8x प्लस 12 अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर आपलं इक्वेशन या ठिकाणी मिळतं. इथून पुढे काय करायचंय ते आपल्याला माहिती आहे का सर, 12चे फॅक्टर आपल्याला असे पाडायचे आहेत. हे 12चे फॅक्टर असे असले पाहिजे की त्यांची ऍडिशन मला किती मिळाली पाहिजे, -8 मिळाली पाहिजे. सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळतात -6 आणि -2. 6 दुनी 12 होतात, 6 आणि 2 8 होतात. सर एक्स ची व्हॅल्यू जी आपल्याला या ठिकाणी मिळाली, एक मिळाली 6 आणि दुसरी मिळाली 2. सर हा पोर्शन आपला या ठिकाणी झालाय कंप्लीट. म्हणजे सी ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली, इक्वेशन नंबर फर्स्ट चे जे काही फॅक्टर्स आहे ते पण आपल्याला या ठिकाणी मिळाले. आता आपण सेकंड इक्वेशन कडे जातोय. सर सेकंड इक्वेशन आपल्याला जे दिसतंय ते दिसतंय वाय स्क्वेअर, त्याच्यानंतर आपल्याला प्लस करायचंय आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय दिलंय तर 7 + d दिलेला आहे. 7 + d इन ब्रॅकेट आणि y दिल्याच्या नंतर पुढे जो दिलाय सर तो दिलाय 48 इक्वल टू 0. सो दिस इज युअर सेकंड इक्वेशन. पण d च्या जागी आपल्याला आता कोण पुट करायचंय, आपल्याला 9 हा आकडा पुट करायचा आहे. सो युअर इक्वेशन लुक्स लाईक दिस की सर वाय स्क्वेअर प्लस 9 आणि 7 यांची ऍडिशन जर आपण केली तर इट्स 16y + 48 इक्वल टू 0. सर असं एक सेकंड इक्वेशन आपलं क्लिअरली या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. याचे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे. सर 48 चे फॅक्टर असे पाडायचे आपल्याला की त्यांची ऍडिशन 16 आली पाहिजे. इन दॅट केस ओरिजिनल फॅक्टर जे आपल्याला या ठिकाणी मिळतात ते मिळतात 12 आणि 4. 12 चौक 48 होता, 12 आणि 4 16 होतात. सर वाय ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली, एक मिळाला -12 आणि दुसरा मिळाला -4. इन दॅट केस आता आपल्याला x इज ग्रेटर दॅन y, x इज लेस दॅन y अशा पद्धतीचे ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की सर मला इथं x ची जी व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाल्या -6, सॉरी एक्स ची फायनल व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती मिळाली 6 आणि 2. आणि सर वायच्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, एक मिळाली -12 आणि दुसरी मिळाली -4. मतलब एनी हाऊ याचं उत्तर जे आहे ते आपल्याला अशा प्रमाणे या ठिकाणी मिळेल की सर एक्स इज ग्रेटर दॅन वाय. अशा पद्धतीने हे उत्तर मला या ठिकाणी मिळालेलं आहे. सर हा प्रश्न सॉल्व्ह तर झालाय, पण हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना मी जे तुम्हाला साइन कॉम्बिनेशन बद्दल या ठिकाणी बोललेलो आहे हे लक्षात घ्या. सर जे साइन कॉम्बिनेशन आहे, साइन कॉम्बिनेशन इज स्पेशली डिझाइन फॉर व्हॉट, स्पेशली डिझाइन फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड वी हॅव सीन द टोटल 6 द साइन कॉम्बिनेशन्स रूल्स ओव्हर देअर. तर ते जे रूल आहे त्याच्यातला एक रूल जर तुमच्या लक्षात असेल तर सर हे इतकं जे आपण इथे या ठिकाणी केलंय ना, हे काहीही करायची गरज नाहीये. तुम्ही जर यांच्यातलं साइन कॉम्बिनेशन जर बघितलं ना माय डिअर स्टुडंट, तर इकडे मायनस प्लस आहे आणि इकडचं सेकंड इक्वेशनचं साइन कॉम्बिनेशन जे आहे ना ते प्लस प्लस आहे. आणि मी तुम्हाला लोकांना ऑलरेडी सांगितलं की सर मायनस प्लस आणि प्लस प्लसचं साइन कॉम्बिनेशन जर असेल, हा मायनस हा प्लस, हा मायनस हा प्लस, हा प्लस आणि हा प्लस, तर याचं उत्तर डोळे झाकून हे नेहमी ए असतं. त्याच्यामुळे आपल्याला याच्यापेक्षा जास्त मेहनत करायची गरज या ठिकाणी नाहीये. म्हणजे लक्षात ठेवा, जे साइन कॉम्बिनेशनची शॉर्टकट जी आपण या ठिकाणी बघितली आहे ती शॉर्टकट फक्त प्री लेवलच्याच पेपरमध्ये चालेल किंवा प्री लेवलच्याच क्वेश्चनमध्ये चालेल असं नाही. आपण मेन्स लेवलला सुद्धा ते या ठिकाणी यूज करू शकतो. ओके सर, फाईन. ओके, हा प्रश्न आपला या ठिकाणी झालाय. आपला आहे आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन इज गोइंग टू बी डन ओव्हर हिअर. आता आलोय सर पुढच्या क्वेश्चन मध्ये. पुढच्या क्वेश्चन मध्ये इक्वेशन नंबर फर्स्ट दिले 5x² + 6x + c, त्याच्यानंतर ट्वाइस y² + 7y + d सेकंड इक्वेशन. आता नोट मध्ये पहिली नोट जी दिली आपल्याला ती लक्षात घ्या की सर -8/5 इज वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे पहिले इक्वेशन नंबर फर्स्ट जे आहे त्याचं एक रूट आपल्याला -8/5 जर दिला असेल, यू आर सपोज टू पुट दॅट व्हॅल्यू इन युअर इक्वेशन नंबर फर्स्ट. तर चला आपण ती पुट करूयात. आता या ठिकाणी इक्वेशन काय दिले आपल्याला, सर इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 5x², त्याच्यानंतर प्लस दिलं आपल्याला 6x आणि प्लस या ठिकाणी c मिळाला आहे इक्वल टू 0. यू नो दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. युअर सपोज टू एक जे आपल्याला काय म्हणता येईल फॅक्टर किंवा जे रूट दिलाय तो -8/5 आहे. तो याच्यात आपल्याला टाकायचे की सर 5 × -8/5 चा आपल्याला ॲज युज्युअल या ठिकाणी स्क्वेअर घ्यायचा आहे. ओके, प्लस 6 × -8/5 असं या ठिकाणी घ्यायचं आहे, प्लस c घ्यायचा आहे इक्वल टू 0. इन दॅट केस मग इथे मिळालाय सर आपल्याला 5 × 8 चा स्क्वेअर येतो 64 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर आला 25, प्लस आपल्याला म्हणायचे सर त्याला प्लस नाही म्हणता येणार आपल्याला, याला काय म्हणावं लागेल मायनस म्हणावं लागेल, कारण प्लस मल्टिप्लाय बाय मायनस मायनस झाला. 8 सकम 48 डिवायडेड बाय 5, त्याच्यानंतर प्लस मिळालाय c इक्वल टू 0. फाईन, 5 × 5 = 25 आपल्याला या ठिकाणी मिळाले. सर हे 64/5 आणि देन -48/5
याची जर व्हॅल्यू आपण काढली तर नक्कीच आपल्याला याची व्हॅल्यू मिळते सर 64 मधून 48 गेले तर 16/5 आपल्याला मिळाला प्लस सी आहे इक्वल टू 0. इन दॅट केस सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -16/5. सर हे विसरायचं नाही कारण याची गरज आपल्याला पुढे पडेल. सी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 16 तर आपल्याला काय करायची ती सी ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकायची. सो युअर क्वेश्चन लुक्स लाईक दिस. कसं दिसेल आता आपल्याला की सर इथं आपण घेतला आपण 5x² ओके प्लस आपल्याला मिळाला आहे 6x आणि मायनस आपल्याला मिळाला आहे 16/5 इक्वल टू 0. तर सर या इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल कारण बॉटमला 5 दिलेला आहे. मग सर 5 5 25 x वर्ग हे इक्वेशन असं बघायला मिळेल. त्याच्यानंतर 6 पंचे 30x या ठिकाणी होणार. हे 5 आणि 5 कॅन्सल झाल्यावर -16 आपल्याला या ठिकाणी मिळाले इक्वल टू 0. सर याचे फॅक्टर पाडले आपण 8 दुनी 16 आणि याचे फॅक्टर पाडले आपण 5 5 25. यांचे फॅक्टर जोडा म्हणजे सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला जे या ठिकाणी मिळाले ते मिळाले 8 पंचे 40 आणि 5 दुनी 10 म्हणजे एक फॅक्टर आपल्याला 40 मिळतो दुसरा -10 मिळतोय. अशा हिशोबाने जर फायनल व्हॅल्यू जर आपण x ची काढली तर सर -40/25 या ठिकाणी आपल्याला एक मिळतोय आणि 10/25 असा एक फॅक्टर मिळतोय. तर सर x ची फायनल व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5 8 40 आणि 5 5 25 आणि त्याच्यानंतर 5 दुनी 10 आणि 5 5 25. सर दिस इज युअर फायनल व्हॅल्यू ऑफ द x. म्हणजे x ची फायनल व्हॅल्यू पण आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. x ची फायनल व्हॅल्यू यू कॅन सी हिअर. इथं जर बघितलं तर x ची एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला -8/5 दुसरी मिळाली 2/5. फाईन. सर सी ची व्हॅल्यू पण क्लिअर झाली त्याचे फॅक्टर पण क्लिअर झाले. बरं पुढे काय बोललं जाते सर नोट नंबर बी काय म्हणतीये की जो सी आहे ना -5/8 मल्टिप्लाय बाय 8 इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन नंबर 2. मग सर आता आपण काय करायचंय सी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे सर -16/5 इज द व्हॅल्यू ऑफ सी. याला मल्टिप्लाय आपल्याला काय करायचंय सर याला मल्टिप्लाय आपल्याला करायचंय -5/8 जर केलं तर सर 5 5 तसाही कॅन्सल होतो 8 दुनी 16 होतात. म्हणजे सरळ माझ्या हे लक्षात आलंय की हे जे सेकंड इक्वेशन आहे याचा एक रूट आपल्याला 2 मिळाला ती व्हॅल्यू आपल्याला याच्यात टाकायची. मग सर याला म्हणायचं 2 मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर ओके. त्याच्यानंतर प्लस करायचं आपल्याला 7 मल्टिप्लाय बाय 2 आपण या ठिकाणी केलंय आणि प्लस आपल्याला डी करायचं आहे इक्वल टू 0. मग हा झाला सर 4 दुनी किती होणार 8 होणार प्लस 7 दुनी 14 प्लस आपल्याला डी मिळाला इक्वल टू 0 घ्या. 14 आणि 8 22 होता. डी ची व्हॅल्यू आपल्याला जो आहे हा 22 इकडे जाऊन मायनस होणार. सो इन दॅट केस डी ची व्हॅल्यू 22 मिळाली. यू हॅव टू पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. सो युअर इक्वेशन लुक्स लाईक दिस. सर ट्वाइस y² प्लस आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे 7y त्याच्यानंतर मायनस घ्यायचं आहे सर 22 इक्वल टू 0. इन दॅट केस 22 दुनी 44 सर -44 चे मला असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्यांच्यातला डिफरन्स हा 7 आला पाहिजे. इन दॅट केस ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळतात सर 11 आणि -4. 11 4 44 होतात 11 4 गेले 7 उरतात. सो इन दॅट केस y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली सर -11/2 आणि 4/2. इन दॅट केस y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली परत एकदा या ठिकाणी जी आहे त्याची व्हॅल्यू जी आपल्याला मिळेल ती मिळाली सर -11/2 आणि बे दुनी 4. सो दीज आर दी फॅक्टर्स ऑफ द y. हे सेकंड इक्वेशनचे फॅक्टर्स मिळाले. त्याच्यानंतर आपल्याला डी ची व्हॅल्यू जी आहे ती पण या ठिकाणी मिळाली. आपल्याला महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी कुठल्या सी ची व्हॅल्यू त्याचे फॅक्टर डी ची व्हॅल्यू आणि त्याचे फॅक्टर इथपर्यंत आपण पोहोचलोय. बरं प्रश्न पुढे काय म्हणतोय सर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ ट्रू. यांच्यापैकी कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे हे आपल्याला बघायचंय आता. बरं मग पहिलं स्टेटमेंट काय म्हणतो सर सम ऑफ द हायेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याला मी असं लिहितो इथं ए लिहितो बघा ए लिहिलंय. आपल्याला असं सांगितलं गेलंय की सम ऑफ द हायेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. आता हे इक्वेशन नंबर फर्स्ट त्याच्यामधला हायेस्ट रूट जर तुम्ही बघितला तर तो 2/5 येतो. मग सर 2/5 ओके आणि सम विचारली आपल्याला कोणाची and the smallest root of the equation number second. and smallest root of equation number second कुठला आहे तर तो आहे सर 11 -11/2. सर यांची सम जी आहे ती ऍक्च्युअली मोर दॅन 3.5 पाहिजे म्हणजे 3.5 पेक्षा ती जास्त पाहिजे असा आपला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सो लेट्स हॅव अ लुक. सर याचा एलसीएम जर आपण काढला तर तो 10 येतो. मग 5 दुनी 10 होतो म्हणजे बे दुनी 4 झाला मायनस बे पंचे 10 होतो म्हणून 11 5 55 झाला. सर 55 मधून जर 4 गेले तर खाली किती उरतात तर -51/10 उरतात. -51/10 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला -5.1. आता नक्कीच हा नंबर जो आहे हा 3.5 पेक्षा मोठा नाहीये म्हणजे सर ये वाला पॅटर्न अपना जो है सॅटिस्फाय नहीं हो रहा है. मग आता सर आपल्याला यायचंय बी मध्ये. आपल्याला बी मध्ये यायचंय. बी मध्ये काय सांगितलं डी -8. आता सर डी ची व्हॅल्यू काय दिली -22. मग -22 आणि -8 हा जो आहे हा लेस दॅन पाहिजे कोणापेक्षा सी + 1 पेक्षा. सर सी ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला सी ची व्हॅल्यू दिली -16/5. मग सर -16/5
मध्ये आपल्याला काय करायचंय +1 करायचंय सर. -28 आणि -22 आणि 8 ची व्हॅल्यू काय मिळते -30 मिळते. आणि सर 5 1 5 म्हणून इथं जर आपण बघितलं की सर आपल्याला इक्वल टू 16 + 5/5 जर केलं, हा मायनस आहे, 16 मधून 5 गेले 11 उरतात, म्हणजे सर -11/8 जर बघितलं तर -30 पेक्षा -11/8 जो आहे हा नक्कीच सॅटिस्फाय होतो. म्हणजे दुसरं वाला स्टेटमेंट जे आहे ते सॅटिस्फाय होते. पुढे काय म्हणलंय, द प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. आता स्मॉलेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट यू कॅन सी स्मॉलेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट आहे -8/5. बघा सी साठी मी इथं वरती जागा केलेली आहे की सर -8/5 जर आपण या ठिकाणी घेतला तर प्रोडक्ट बद्दल बोललं गेलंय म्हणून मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. ओके, -8/5. आता याला काय करायचंय फर्स्ट अँड द इक्वेशन सेकंड, म्हणजे इक्वेशन सेकंडचा पण स्मॉलेस्ट रूट घ्यायचा आहे. जो स्मॉलेस्ट रूट आहे -11/2. मग सर या ठिकाणी आपण घेतलाय -11/2 जर घेतला तर बघा बे चौक 8 होतात, म्हणजे 11 4 44. सर 44/5 आला याचा रिझल्ट. लक्षात ठेवा मायनस मल्टिप्लाय बाय मायनस होता म्हणून रिझल्ट प्लस आलाय, पण तो 44/5 आहे आणि 44/5 आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 आहे का, तर नाही, कारण 44 ला भाग जातो, पण तरीही 5 आपला खाली या ठिकाणी जसा आहे तसाच राहील. लक्षात ठेवा या प्रश्नामध्ये जे आपण कॅल्क्युलेशन तुमच्या समोर या ठिकाणी झालंय हे खूप डीपली एक्सप्लेन मी या ठिकाणी केलंय. रेकॉर्डेड लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही प्रत्येक पॉईंट जो आहे तो या ठिकाणी एकदम क्लिअरली बघून घेऊ शकता. याच्यामध्ये आपण पहिले काय केलं, सी ची पहिले ए वाला जो नोट होता ती कंप्लीट केली. ए नोट नुसार आपण इक्वेशन नंबर फर्स्टचा सी ची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे जे फॅक्टर्स आहेत ते पण या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच्यानंतर त्यालाच आपण कॅरी करून या बी नोट नुसार आपण या ठिकाणी एक फॅक्टर ऑफ द सेकंड रूट जो आहे तो मिळालाय. सेकंड इक्वेशनचा एक रूट आपल्याला मिळालाय 2, तो याच्यात टाकला, त्याच्यातून डी ची व्हॅल्यू मिळाली आणि डी ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह झाले. त्याच्यातून आपण बघितलं की फक्त हा सेकंड वाला जो बी आहे इट इज गोइंग टू बी सॅटिस्फाय. म्हणजे सर ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर या ठिकाणी आलंय, कारण आपल्याला दिल्याप्रमाणे हे बी वाला जो पार्ट आहे विच इज गोइंग टू बी सॅटिस्फाय, फक्त हेच स्टेटमेंट या ठिकाणी क्वालिफाय होते. मग सर आता एवढी मेहनत जी आपण या ठिकाणी केली ही फक्त एका प्रश्नासाठीच आहे का, नाही. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे का आपण ह्या टाईपचे प्रश्न जे आहेत ना एका सिंगल एवढी मेहनत आपल्याला एका सिंगल क्वेश्चन साठी करायची गरज नाहीये. हा एक बंच असतो 2 ते 3 मार्काचा. सो प्रोबेबली फक्त आता लक्षात एवढं ठेवा की सर सी ची व्हॅल्यू आहे, डी ची व्हॅल्यू आहे आणि त्याच्यानंतर याचे फॅक्टर्स आहेत, याच्याशी रिलेटेड कदाचित पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पण आता पुढचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी तशा पद्धतीने विचारला गेलेला नाहीये. आपल्याला पुढे दुसरंच इक्वेशन दिले बघा की पी आणि क्यू जे आहेत ना हे रूट्स आहेत आपल्याला कोणाचे, हे जे इक्वेशन या ठिकाणी दिलेले की सर एक्सचा वर्ग मायनस पी एक्स प्लस क्यू इक्वल टू 0 हे जे इक्वेशन दिलं याचे ते फॅक्टर्स येतात. फॅक्टर्स म्हणजे काय असतात की याचे फॅक्टर म्हणजे गुणाकार एवढा पाहिजे आणि ऍडिशन मला एवढी पाहिजे. सो इन दॅट केस आपल्याला इथे एवढं मिळालंय की सर पी इंटू क्यू ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काय पाहिजे, क्यू आली पाहिजे. हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. कारण बघा हे फॅक्टर ना पी गुणिले क्यू इक्वल टू काय आला पाहिजे, तर हा आला पाहिजे आपला क्यू, म्हणून इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. आणि सर पी प्लस क्यू ची जी व्हॅल्यू आहे ती डेफिनेटली आपल्याला काय आली पाहिजे, तर ती -p आली पाहिजे. हे आपलं इक्वेशन नंबर सेकंड आहे. ह्या अशा पद्धतीने पहिला पॉईंट आपल्याला या ठिकाणी जो मिळालाय अशा पद्धतीने मिळालाय. दिसायला प्रश्न छोटासा आहे पण त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते थोडं किचकट पद्धतीने या ठिकाणी केलं जाणार आहे, पण त्याला अजिबात न घाबरता आपल्याला खूप इझिली हे डील केलं जाणार आहे. मग सर इथं जर आपण बघितलं तर सर आपण इक्वेशन नंबर फर्स्टला काय करायचं, सेकंड मध्ये टाकूयात आपण. मग इक्वेशन नंबर फर्स्टला जर सेकंड मध्ये टाकलं तर युअर पी विल रिमेन सेम ॲज इट इज, पण क्यूच्या ऐवजी आपल्याला ही व्हॅल्यू टाकायची आहे, म्हणून याला प्लस काय म्हणायचं, पी क्यू म्हणायचं आहे आणि इक्वल टू -p या ठिकाणी मिळाला. मग सर इन दॅट केस आपण जर बघितलं तर इथं जर आहे पी क्यू इक्वल टू हा -p आहे, हा तिकडे जाऊन अजून -p या ठिकाणी होणार. मग सर इथं पी क्यू ची व्हॅल्यू आपल्याला जी मिळाली ती मिळाली सर -2p मिळाली. सो p and p इज गोइंग टू बी कॅन्सल. सो क्यू ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती मिळाली सर -2. हा पहिला पॉईंट आपला या ठिकाणी झालाय क्लिअर. मग दिलेल्या ऑप्शन प्रमाणे जर आपण बघितलं तर सर इथं क्यू इक्वल टू -2 फक्त एकाच ठिकाणी दिले, बाकी कुठेही ते दिलेलं नाही. म्हणजे आय एम जस्ट प्रिटी शुअर अबाउट दिस की माझं उत्तर जे आहे ते हे एक असलं पाहिजे, पण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये कदाचित असं होईलच याची गॅरंटी नाहीये. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये -q इक्वल टू -2 म्हणणारे एकापेक्षा जास्त ऑप्शन्स असू शकतात. मग तसं जर असेल तर आपल्याला काय करायचं, आता याला इक्वेशन नंबर 3 या ठिकाणी म्हणायचंय आणि सर या 3 ला आपल्याला 1 मध्ये टाकायचंय. मग सर इथं जे दिलंय आपल्याला की p इंटू आपल्याला करायचंय सर क्यू ची व्हॅल्यू काय मिळाली -2, इथं म्हणायचंय आपल्याला -2 आणि इक्वल टू पुढे पण म्हणायचंय आपल्याला -2 कारण पुढे पण क्यू दिलाय. सो पी विल रिमेन सेम दिस साइड, इथं इक्वल टू -2 म्हणायचंय, हा -2 तिकडे जाऊन डिवाइड करणार, तो -2च राहणार, -2 इज गोइंग टू कॅन्सल. म्हणजे सर पी ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली
तर पी ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 1. मग सर पी ची व्हॅल्यू 1 आणि क्यू ची व्हॅल्यू -2. आता मात्र आपण 1001% शुअर आहोत की माझं उत्तर जे आहे ते एच आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह केला जाईल. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्यामुळे जोपर्यंत आपली कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होणार नाही तोपर्यंत ते बघत राहा आणि क्लिअर करत राहा, कारण हेच करून आपल्याला महिन्याला 1 लाख किंवा महिन्याला 1.5 लाखाचा जॉब मिळू शकतो हे अजिबात विसरायचं नाही. सर पुढे आलोय आपण. पुढचं जे इक्वेशन दिले आपल्याला की px² - 19x + 21 दिले. बरं, आणि सेकंड इक्वेशन पण दिले. आता बघा, बोथ पी अँड क्यू आर पॉझिटिव्ह इंटिजर म्हणलंय, ज्याच्यामध्ये क्यू हा मोठा आहे पी पेक्षा, हे विसरायचं नाही. ओके फाईन. आणि पुढे असं म्हणलंय सर वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड जो आहे ना, तर तो किती दिला आपल्याला 5 दिलेला आहे की वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड इज 5. म्हणजे आपल्याला पहिले इक्वेशन नंबर सेकंड सॉल्व्ह करायचा आहे. मग सर आता इथं जर बघितलं तर आपल्याला दिलाय 5 म्हणजे वायचा स्क्वेअर. बघा इथं दिलाय सर वायचा स्क्वेअर मायनस आपल्याला दिलाय क्यू वाय, त्याच्यानंतर प्लस दिलाय आपल्याला 35 = 0. सर एक फॅक्टर 5 आहे, मग इथं आपण घेणार 5चा स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनस इथं घ्यायचंय क्यू × 5 म्हणायचंय आपल्याला, आणि प्लस घेतलाय आपण 35 = 0. मग सर हा झाला 5 × 5 = 25, प्लस मायनस इथं करायचंय आपल्याला 5q, त्याच्यानंतर इथं प्लस झालाय सर 35 = 0. सर दोघांची ऍडिशन जर केली आपली तिथं होते 60, मायनस आपण जर बघितला तर 5q आहे = 0. सो -5q ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -60, आणि सर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -60/- 5. याने याला भाग दिला, मायनस डिवायडेड बाय मायनस प्लस झाला, आणि सर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 12. अत्यंत महत्वाचा मुद्दा, ही व्हॅल्यू आपल्याला वरती टाकायची. मग आपलं इक्वेशन तयार होणार कसं की सर y² - 12y, त्याच्यानंतर प्लस झालाय 35 = 0. सर 35 चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की त्यांची ऍडिशन -12 आली पाहिजे. मग ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळतात, -7 आणि -5 मिळतात. 7 × 5 = 35 होता, 7 × 5 = 12 होतात. सर y ची फायनल व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7 आणि दुसरी मिळाली 5. हे पण या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. बरं, आता दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट जो आहे ना तो 4 ने कमी आहे कोणापेक्षा, दॅट ऑफ द इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर सेकंड मध्ये नेमके आपल्याला 2 रूट मिळाले, याच्यापैकी नेमका कोणापेक्षा कमी असेल ते आपल्याला बघायचं आहे. आणि नोट नंबर 1 जी आपल्याला या ठिकाणी सांगितली की क्यू हा पी पेक्षा मोठा असावा, ही आपली या ठिकाणी गरज आहे. मग सर फॉर एक्झाम्पल जर आपण पहिलं जर असं मानलं की सर इफ आपण जर घेतलं की सर आपण 5 मधून जर 4 गेले तर खाली किती उरेल, 1 उरेल. सो वन ऑफ द फॅक्टर ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट इज गोइंग टू बी 1. जर असं कन्सिडर केलं आपण तर इक्वेशन कसं तयार होणार बघा. तर याला म्हणायचं सर आपल्याला p × 1² आपण जर या ठिकाणी घेतला, त्याच्यानंतर मायनस इथं घेतला आपण 19 × 1 घेतलेला आहे, त्याच्यानंतर प्लस आपण 21 घेतलेला आहे = 0. मग सर इथं आपल्याला p मिळाला -19 × 19 मिळाला, त्याच्यानंतर प्लस 21 मिळाला = 0. इन दॅट केस इथं बघा p ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काय मिळाली +2 मिळालेली आहे = 0. तर सर p ची व्हॅल्यू इज गोइंग टू बी -2. तर p ची व्हॅल्यू -2 असू शकते का. इथं काय सांगितले बघा की सर p पेक्षा q मोठा आहे. आता क्यू ची व्हॅल्यू जी आहे ती 12 आहे, मोठा आहे, पण लक्षात ठेवा पी ची व्हॅल्यू जी आहे ती या इक्वेशन मध्ये दिल्याप्रमाणे पी ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असू शकत नाही, त्याच्यामुळे दिस इज गोइंग टू बी कॅन्सल. हे आपल्याला सॅटिस्फाय करता येणार नाही. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे मी याला रफ करतो, हे तुम्ही लोकांनी बघितलंय मी कशा पद्धतीने सॉल्व्ह केलंय, कारण जागा कमी पडेल म्हणून आपल्याला या ठिकाणी याला रफ केलंय. आता आपण काय करायचं, आता असं करायचं की सर इफ 7 - 4 वी हॅव डीन, सर 7 मधून 4 गेले खाली किती उरतात, 3 उरतात. सो राईट नाउ राईट हिअर यू आर जस्ट कन्सिडर की वन ऑफ द फॅक्टर ऑफ इक्वेशन नंबर जो फर्स्ट आहे ना तो आता आपल्याला 3 मानायचा आहे. मग जर 3 मानला तर याला म्हणायचं सर आपल्याला p × इथं घेतलाय आपण 3चा स्क्वेअर घेतला, त्याच्यानंतर मायनस आपण घेतला -19 × 3 केला, आणि प्लस आपल्याला या ठिकाणी 21 मिळाला = 0. मग सर 3चा वर्ग होतो 9p झालाय हा. इट इज 9p - 57 + 21 = 0. सो भाई ये होगा 9p - 36 = 0. 57 मधून 21 गेल्यावर 36 उरतात. सर 9p ची व्हॅल्यू = आपल्याला मिळालेली आहे 36, तर p ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4. सो इन दॅट केस आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की सर याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला मिळालेला आहे 4. p ची व्हॅल्यू 4 मिळाली. तर ही p ची व्हॅल्यू यू आर सपोज टू पुट इन द इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे तर p दिलाय त्याला म्हणायचं आपल्याला 4. मग सर हा झाला 4x², त्याच्यानंतर मायनस केलंय सर आपण 19x प्लस केला 21 = झालाय 0. 21 चोक 84 जर आपण या ठिकाणी बघितला सर या 84 चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की ज्यांची ऍडिशन जी आहे ती डेफिनेटली 19 आली पाहिजे. मग सर इथं ओरिजिनल फॅक्टर जे मला मिळतात ते मिळतात सर 12 आणि 7,
कारण 12×7 = 84 होता, 12 आणि 7 19 होतात. मग सर इथं जर बघितलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 12/4 आणि दुसरी मिळाली सर 7/4. इन दॅट केस फायनल व्हॅल्यू आपल्याला मिळाली 4 त्रिक 12 आणि त्याच्यानंतर ही व्हॅल्यू मिळते सर 7/4. सो दिस इज द फायनल व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. पी ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे सर. पी ची व्हॅल्यू मिळते 4. त्याच्यानंतर सर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली ती मिळाली आपल्याला 12. त्याचे फॅक्टर्स पण फायनलाइज झाले 7 आणि 5. याचे पण फॅक्टर फायनलाइज झाले 3 आणि 7/4. अशा पद्धतीने हा पोर्शन आपला या ठिकाणी झालाय रेडी. याच्या बेसिसवर आपल्याला आता प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही रिपीट अँड रिपीट या ठिकाणी बघू शकता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग द रूट ऑफ इक्वेशन नंबर दिस. आता अजून विषय संपलेला नाहीये. आता मला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. बघा ए चा स्क्वेअर घेतलाय आपण. ए चा स्क्वेअर -a/3 घेतलेला आहे. त्याच्यानंतर +1/48 घेतलाय. पण सर या इक्वेशनला जर आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये आणायचं असेल तर हे डिनॉमिनेटर जे आहे 3 आणि 48 याच्या LCM ने आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग सर याला जर मल्टिप्लाय केलं तर इथं मिळतं आपल्याला 48 a चा स्क्वेअर मिळेल. त्याच्यानंतर 3 ने याला भाग दिला तर 16 उरतात. सो -16a झालाय आणि 48 इज गोइंग टू कॅन्सल तर +1 = 0 झालाय. सो 48 × 48 या 48 चे मला असे फॅक्टर पाडायचे आहे की त्यांची ऍडिशन मला मिळाली पाहिजे 16. मग सर हे 12 चौक 48 होतात. इन दॅट केस आपल्याला जे ओरिजिनल फॅक्टर जे मिळत आहे या ठिकाणी ते मिळत आहे -12 आणि -4. सर 12 चौक 48 होतात, 12 आणि 4 16 होतात. म्हणजे आपल्याला याची जी व्हॅल्यू आहे याची जी फायनल व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळते 12/48 आणि त्याच्यानंतर दुसरी मिळते सर 4/48. ओके देन फायनल व्हॅल्यू 12 × 1 = 12, 12 चौक 48 आणि 4 × 1 = 4, 4 × 12 = 48. सो माय डियर स्टुडंट दिस इज युअर फायनल व्हॅल्यू ऑफ द ए. याचे फॅक्टर आपल्याला मिळाले 1/4 आणि 1/12. हे झाल्याच्या नंतर यू आर सपोज टू बी थिंक अबाउट द ऑप्शन्स ओव्हर हिअर. जे ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्या ऑप्शनचा विचार आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली करायचा आहे. मग सर पहिला वाला जो ऑप्शन आहे तो काय म्हणतो की सर पी ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे याचे जे रूट मिळालेत ना आपल्याला 1/4 आणि 1/12 हे चेक करायचे. सर p -5 सर p ची व्हॅल्यू 4 आहे. 4 मधून 5 गेल्यावर -1 उरतो. इथं कुठे -1 दिसतोय का? नाही. मतलब दिस इज नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाय. सर त्याच्यानंतर p + q. आता p + q म्हणजे 12 आणि 4 किती झाले 16 होतात. इथं कोणी 16 दिसतोय का याच्या फॅक्टर्स मध्ये? नाही. सो दिस इज ऑल्सो नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाय. सर इथं दिलंय 1/p. आता 1/p p ची व्हॅल्यू काय दिली 4. बघा 1/p म्हणजे 1/4 दिसतोय. यस दिस कॅन बी द पॉसिबल आहे की याचं उत्तर असू शकतं. पण सेकंड वाला पण पोर्शन बघावं लागेल 1/q. मग बघा 1/q q ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 12. बघा 1/q म्हणजे या ठिकाणी सर हे वाला जे सेक्शन आहे ना सी वाला पोर्शन दिस इज गोइंग टू बी सॅटिस्फाय आणि बाकीचे ऑटोमॅटिक आपले कॅन्सल झाले. म्हणजे 1/p इज वन ऑफ द फॅक्टर ऑफ दिस आणि 1/q इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर ऑफ दिस. कारण p च्या जागी 4 आलाय कारण p ची व्हॅल्यू 4 आहे. q च्या जागी 12 आलाय कारण q ची व्हॅल्यू 12 आहे. सो ऑप्शन नंबर सी जे आहे माय डिअर स्टुडंट्स हे आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं क्लिअरली लक्षात दिसतंय आपल्याला की सर p ची व्हॅल्यू मला 4 मिळालेली आहे. q ची व्हॅल्यू मला 12 मिळालेली आहे. त्याच्यानंतर याचे फॅक्टर आणि याचे फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. याच्याच बेसिसवर प्रोबेबली आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये उत्तर किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो जिथं आपल्याला याचा उपयोग होईल. म्हणजे हे जे एवढे एफर्ट्स आपण या ठिकाणी केले या एफर्ट्सचा उपयोग आपल्याला आपल्या बाकीच्या ठिकाणी पण होऊ शकतो. याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यामुळे हे नंबर जे आहे लक्षात ठेवायचे. सर आता पुढे एक इक्वेशन दिलंय आपल्याला जे भयंकर इक्वेशन दिसतंय. वरची इन्फॉर्मेशन ही ॲज इट इज आहे. प्रश्न फक्त इथून चेंज झालाय की सर p + q. बघा आता मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय की सर p + q ला डिवायडेड बाय आपल्याला काय करायचंय तर 2p करायचे. ते केल्याच्या नंतर ब्रॅकेटमध्ये आपल्याला इथं म्हणायचंय सर b चा स्क्वेअर. आपलं इक्वेशन तयार होतं या ठिकाणी. त्याच्यानंतर इथं मायनस आपल्याला दिलेला आहे 13b आणि त्याच्यानंतर मायनस या ठिकाणी करायचंय 4pq केला. त्याच्यानंतर प्लस आपल्याला करायचंय सर 228 आणि याला डिवाइड करायचंय 5 = 0. सो दिस मस्ट बी युअर सेकंड इक्वेशन. आता बघा प्रश्नात प्रश्न दिले आपल्याला हे लक्षात घ्या बरं का. कारण या इक्वेशन मध्ये इथं p आणि q च्या व्हॅल्यू टाकायचे. सर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपण हा पॉईंट लक्षात ठेवायचा p ची व्हॅल्यू 4 आहे. सर मग p ची व्हॅल्यू जर 4 आहे तर ती आपण या ठिकाणी लिहूयात की सर p ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 4 आणि सर q ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 12. सर या नंबरचा उपयोग याच्यात करायचा आहे आपल्याला. सो डेफिनेटली आता कसा होईल बघा. सर p + q म्हणजे 12 आणि 4 किती झाले 16 झाले. डिवायडेड बाय 2 × किती झाले 4 झाले. त्याच्यानंतर आपल्याला याला म्हणायचं सर b चा वर्ग मायनस इथं आपल्याला 13b ॲज इट इज दिलेला आहे मायनस याला म्हणायचं 4 × p
पी ची व्हॅल्यू काय मिळाली 4, क्यू ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 12, त्याच्यानंतर प्लस आपल्याला करायचंय 228 डिवायडेड बाय इथं आपल्याला करायचंय 5. ओके सर, मग हे झाले 4 दुनी 8, 8 दुनी 16, म्हणजे इक्वेशन इज गोइंग टू बी लाईक दिस, बी ट्वाइस बी स्क्वेअर मायनस 13 ऑफ द बी आणि 4 चौक 16, 16 बारे किती होता सर, 16 बारे होतात 192, त्याला मी इथं पुट करतो 192 किंवा 12 चौक 48, 48 दुनी 96 दुनी 192, याला म्हणायचं 228. मग सर 8 आणि 2 10 झाला, 10 आणि 2 12 झाले, इथं 4 मिळाले, याला डिवायडेड बाय 5 करायला लावले आपल्याला, 5 8 40 होतात आणि 5 चौक 20 होतात. इट इज गोइंग टू बी डन. सर दिस इज युअर फायनल इक्वेशन सर, की ट्वाइस बी स्क्वेअर मायनस 13 बी मायनस 84. सो 84 दुनी किती होतात, तर 84 दुनी 168 होतात. सो माय डिअर स्टुडंट, या 168चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला की त्यांच्यातला डिफरन्स, कारण इथं मायनसचा साईन दिलाय म्हणजे यांच्यातला डिफरन्स -13 आला पाहिजे. तर ओरिजिनल फॅक्टर जे आपल्याला मिळत आहे ते मिळत आहे -21, 21 21 8 68 असे, म्हणजे दुसरा जो इक्वेशन आहे आपला, दुसरा जो फॅक्टर आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे 8. 21 8 68 असे होतात, 21 मधून 8 गेल्यावर -13 उरतात. मग सर बी ची फायनल व्हॅल्यू जी मिळाली आपल्याला ती मिळाली 21/2 आणि त्याच्यानंतर हा झालाय सर -8/2. सो बी चे फायनल जे रूट आपल्याला मिळाले ते 21/2 विल रिमेन सेम हिअर, पण 4 दुनी 8 दुसरा फॅक्टर आपल्याला मिळाला आहे -4. जर असं असेल, हे इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर असं असेल तर व्हॉट आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, या खाली दिलेल्या इक्वेशनचे रूट्स काय असू शकतात. एक रूट आहे 21/2, तुम्ही इथं बघू शकता सर 21/2 दिलाय, दुसरा -4 असू शकतो म्हणजे इथं -4 दिलाय, म्हणजे 1 आणि 3 असं उत्तर आपलं या ठिकाणी बघायला मिळेल. सर ऑप्शन नंबर डी हे उत्तर आपलं आहे, कारण पहिल्यामध्ये दिलेला रूट आहे 21/2, सो यू कॅन फाइंड इट. इकडे तो दिसतोय 3 मध्ये दिलाय -4, सो यू कॅन फाइंड इट, हा आपल्याला इकडे दिसतोय. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग, दिस इज द रेकॉर्डेड लेक्चर, सो प्लीज जोपर्यंत तुम्हाला क्लिअरिटी मिळत नाही तोपर्यंत करत राहा, बघत राहा. सर अजून प्रश्न संपलेला नाहीये, परत एकदा तोच पॅटर्न आपल्याला या ठिकाणी आलाय. फाइंड द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. आता फाइंड द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हणलेलं आहे आणि स्मॉलेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर सेकंड. सर आता लार्जेस्ट, फाइंड द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. आता बघा हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, याचा लार्जेस्ट रूट जर आपण बघितला तर तो 3 आहे डेफिनेटली. मग सर असं जर असेल तर हा 3 आपल्याला पुढे कॅरी करायचा आहे. बरं सर इथं 3 घेतलाय, चालेल, ओके फाईन. अजून स्मॉलेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर सेकंड, स्मॉलेस्ट रूट ऑफ इक्वेशन नंबर किती आहे 5 आहे. बघा 7 आणि 5 पैकी छोटा जो आहे तो 5 आहे, तो 5 आपण या ठिकाणी घेतलाय. मग सर जेव्हा 5 आणि 3 मधला डिफरन्स जेव्हा काढला जातो ना, सो माय डिअर स्टुडंट त्याचा रिझल्ट 2 येतो. म्हणजे माझं उत्तर 2 पाहिजे, पण त्या 2ला डायरेक्ट नाही दिले बघा, त्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी दिले. लक्षात ठेवायचं की सर पी ची व्हॅल्यू 4 आहे आणि क्यू ची व्हॅल्यू जी आहे ती 12 आहे. इसको बोलने का नाही, इसको साथ में लेते हुए आपल्याला आता हे डील करायचंय की सर कुठे 2 मिळतोय. सर आता ए जर बघितलं आपण, बघा ए ची व्हॅल्यू बघितली, सर क्यू ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 12, त्याच्यानंतर -2 पी आहे. एका पी ची व्हॅल्यू किती दिली आहे 4, 4 दुनी 8 होतात, म्हणजे 12तून 8 गेले किती उरले 4 उरले. सर दिस इज नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाय. त्याच्यानंतर आपण बी मध्ये आलोय. सर बी ची जी व्हॅल्यू आहे ती आहे p/2. मग पी किती आहे 4, 4/2 जर आपण केलं आणि मायनस जर q/12 केलं तर क्यू ची व्हॅल्यू आहे 12. मग सर 12/12 जर केलं तर हे झाले 2 दुनी 4 आणि 12/12 म्हणजे 1. सर 2 मधून 1 गेल्यावर किती उरतो 1 उरतो. सर दिस इज ऑल्सो नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाय. सी ची व्हॅल्यू जर आपण बघितली, सी च्या व्हॅल्यू मध्ये बघितलंय सर थ्राइस ऑफ p प्लस क्यू. आता p प्लस क्यू ची व्हॅल्यू किती होते 12 आणि 4 किती झाली 16 झाली, म्हणजे सर 16 त्रिक 48 होतं. सो दिस इज ऑल्सो नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाय ओव्हर हिअर. पुढे आलोय सर डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग सर डी ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला म्हणलंय इथं या ठिकाणी जे आहे p/q दिलाय. मग सर क्यू ची व्हॅल्यू q/p दिलाय. क्यू ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 12 आणि सर पी ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 4. तर सर हे 4 त्रिक 12 होता, मतलब दिस इज ऑल्सो नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाय. आता आपल्याकडे एकच पर्याय उरला, तो म्हणजे सेक्शन ई. आता इथं म्हणलं q/2, क्यू ची व्हॅल्यू किती दिली सर आपल्याला 12, 12/2 -4 करायचे आपल्याला. सर हे होतात 2 सकम 12, 6 मधून जर 4 गेले तर खाली किती उरतात 2 उरतात. म्हणजे सर दिस इज गोइंग टू बी सॅटिस्फाय. ऑप्शन नंबर ई आपलं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे एक तीर से 2-3 शिकार असं म्हटलं तरी चालेल आपल्याला, कारण आपण हे जे कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलं, यू कॅन सी दिस, हे जे कॅल्क्युलेशन आपण इथं केलंय हे खूप सारं मोठं असलेलं कॅल्क्युलेशन. याच्यावर एक प्रश्न हा सॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा सॉल्व्ह झाला, त्याच्यानंतर तिसरा प्रश्न हा सॉल्व्ह झाला. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की आपण जेवढ्या मोठ्या लेवलचं इक्वेशन या ठिकाणी सॉल्व्ह करतोय तर एकाच इक्वेशन मध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज ते या ठिकाणी बघायला 100% मिळतील, एवढं मात्र नक्की. चला सर पुढे आलोय आपण. आता जो पुढचा पॅटर्न जो आपला आहे तो आहे हा वाला. चलो ओके डन. आता इथं जर तुम्ही लोकांनी बघितलं की सर
हे एक इक्वेशन दिलंय आणि हे एक इक्वेशन दिलंय. या दोन इक्वेशन बद्दल बोलायचं जर झालं तरी त्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला ऍक्च्युली जे दोन नंबरचं जे लेक्चर आहे कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबलचं जे मेन्स लेवलचं आपण घेतलं होतं त्यामधले हे दोन क्वेश्चन जे आहे याच्यामध्ये एक्सप्लेन करताना माझ्याकडून थोडंसं जे आहे तर मिस कम्युनिकेशन म्हणा किंवा थोडासा पॉईंट जो आहे तो या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने सांगितला गेला होता. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे प्रॉपर मॅच होत नव्हतं. म्हणून मी हे क्वेश्चन परत एकदा ह्या लेक्चरमध्ये या ठिकाणी क्लिअर करतोय. जे मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं आपलं काय झालं होतं चुकलं होतं किंवा आपल्याला तो अप्रोच जो आहे तो एक्सप्लेन करताना थोडासा रॉंग झाला होता. तर तेच इक्वेशन मी परत एकदा या ठिकाणी घेतोय. सो इक्वेशन लुक्स लाईक x² - 7 दिलाय आपल्याला √3 ऑफ द x. याला इकडे घेऊन आलोय सर आपण -5 5√5x घेतलाय आणि प्लस आपल्याला इथं दिलेला आहे सर 35√15. सो वी हॅव सीन अबाउट दिस इक्वल टू 0. सर 35√15 चे मला असे फॅक्टर पाडायचे की नो यू आर सपोज टू गेट द रूट लाईक की त्यांची ऍडिशन जी आहे 7 - आणि -5√5 मिळाली पाहिजे. सो इन दॅट केस माय डिअर स्टुडंट्स मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितले हे प्रश्न फक्त दिसायला अवघड असतात पण याचे फॅक्टर इथंच लपलेले आहेत. मग सर आपले जे ओरिजिनल फॅक्टर आहे ते ओरिजिनल फॅक्टर आपल्याला काय मिळाले तर बघा याला आपल्याला म्हणायचं सर ओरिजिनल फॅक्टर आपल्याला मिळाले -7√3. दिस इज युअर फर्स्ट फॅक्टर आणि जो सेकंड फॅक्टर आपल्याला मिळाला आहे तो मिळाला -5√5 असा मिळालेला आहे. सर फायनल व्हॅल्यू आपल्याला x ची जी मिळतीये ती मिळणार आहे 7√3 या ठिकाणी मिळते आहे. त्याच्यानंतर इथं मिळते सर 5√5. सो दिस इज द फायनल व्हॅल्यू ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट. हे आपल्याला ठेवायचंय लक्षात. ओके फाईन. सर पुढे आलोय. पुढे आल्याच्या नंतर आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला बोललोय की जर इथं √5 दिला असेल आपल्याला तर आपले जे ओरिजिनल फॅक्टर आहे त्या ओरिजिनल फॅक्टरमध्ये √5 जो आहे तो कॉमन आहे. इथेही √5 असेल इथेही √5 असेल आणि मी तुम्हाला सांगितलं √5 मल्टिप्लाय बाय √5 ची व्हॅल्यू 5 मिळते. मग सर 30 ला जर आपण डिवायडेड बाय जर 5 केलं तर आता खाली जो फॅक्टर उरला तो काय उरला 6. सर 6चे मला असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे 5 आली पाहिजे. म्हणजेच ऑब्व्हियसली 3 दुनी 6 होतात. म्हणजे सर ओरिजिनल फॅक्टर जे आहेत आपले फायनली ते काय मिळालेत आपल्याला -3 मिळाला हा √5 ॲज इट इज जो इथं दिलाय आपण आणि त्याच्यानंतर -2 दिलेला आहे आणि हा √5 ॲज इट इज. सो दीज आर दी युअर ओरिजिनल फॅक्टर. मग सर याला फायनली आपण डिफाईन जर केलं तर सर वायची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळेल 3√5 या ठिकाणी आणि दुसरा जो आहे तो मिळतोय आपल्याला 2√5. सर एवढं केल्याच्या नंतर पण याचं कंपॅरिझन करताना गडबड होता कामा नये याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. मग सर आता √3 जर म्हणला आपण तर बघा या √3 ला आपण काय सांगितलं मी तुम्हाला त्याला 300 म्हणायचं. त्याच्या सर्वात जवळचा जो परफेक्ट स्क्वेअर आहे 289 येतो ज्याचा रूट आहे 17 म्हणून आपल्याला याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळाली 1.7. मग सर याला x ची व्हॅल्यू आपल्याला म्हणायची सर 7 मल्टिप्लाय बाय 1.7 17 7 19 6 होतात म्हणजे 11.9 ही एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली x ची. बरं दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर अंडर जो 5 आहे त्याला आपण 500 म्हणतो. 500च्या सर्वात जवळ येतो 484 येतो ज्याचं रूट आपल्याला 22 मिळतं. 22 लाच आपण 2.2 जर या ठिकाणी म्हणलं तर सर इथंही आपल्याला सेकंड इक्वेशन मिळतं 5 × 2.2 22 पंचे 110 म्हणजे सर दुसरा फॅक्टर आपल्याला मिळालेला आहे 11. वेअरॅज इकडे जर आपण बघितलं तर सर वायची एक व्हॅल्यू मिळाली 3 × 5 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे 2.2. इथं 2.2 मिळाला आणि दुसरा जे आहे 2 × परत एकदा 2.2 मिळाला. सो इन दॅट केस इकडे वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 22 × 66 6.6 आणि 22 × 2 = 44 माने 4.4. तर 6.6 पेक्षा आणि 4.4 पेक्षा 11.9 आणि 11 हे दोघंही मोठे आहेत. म्हणजे सर डेफिनेटली याचं उत्तर मला जे मिळालं ते या ठिकाणी मिळालेलं आहे. हा प्रश्न जो लास्ट लेक्चरला किंवा लास्ट व्हिडिओमध्ये किंवा 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये घेतला होता माझ्याकडून चुकून फक्त इथं 3 दुनी 6 च्या ऐवजी इथं 6 1 6 झाला होता म्हणून हे आपण मी या ठिकाणी काय केले रिपीट केलेलं आहे. चला सर अजून हा एक प्रश्न होता याच्यामध्ये पण तीच गडबड झाली होती. याच्यामध्ये फॅक्टर्स वगैरे एकदम प्रॉपर झाले होते पण कंपॅरिझन मध्ये थोडीशी गडबड झाली होती म्हणून मी हा प्रश्न परत एकदा या ठिकाणी घेतलाय. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष या ठिकाणी द्यायचंय. सर 4 दुनी 8 मग इथं घेतला आपण 8√10. सर या 8√10 चे मला असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ऍडिशन 8 आणि √10 मिळाली पाहिजे. सो माय डिअर स्टुडंट ओरिजिनल फॅक्टर जे आहे ते आपले ऑलरेडी या ठिकाणी रेडी आहेत. एक फॅक्टर आपल्याला मिळालाय -8 आणि दुसरा फॅक्टर आपल्याला मिळालाय सर -√10. बघा या दोघांचा गुणाकार यांची ऍडिशन अशा पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे. ओके देन मग आपल्याला ते बघा याची जी x ची फायनल व्हॅल्यू आहे एक व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली तर दुसरी व्हॅल्यू मला मध्ये 10 मिळाली. पण सर या 4 ला याला अपॉन करायचं की अपोजिट साइडला मल्टिप्लाय करायचं अशी आपण चर्चा करायचो ती मी परत एकदा या ठिकाणी करतो म्हणून जस्ट होल्ड इट ऑन. त्याला इथं होल्ड करायचं आपल्याला. सर इथं आलोय आपण 6 दुनी 12
सर 12 मध्ये √11 याचे फॅक्टर मला असे पाडायचे 6 दुनी 12 √11चे की सर त्यांची ऍडिशन जी आहे ती 4 आणि 3 √11 जर मिळाली असेल तर मग काय सर हेच त्याचे फॅक्टर आहे. ओरिजिनल फॅक्टर जे आहे ते आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत. पहिला फॅक्टर आपल्याला मिळाला आहे -4, दुसरा फॅक्टर आपल्याला मिळाला आहे -3 मध्ये दिला आहे √11. दिस इज युअर ओरिजिनल फॅक्टर. सर वायची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली, एक मिळाली 4 आणि दुसरी मिळाली 3 आणि मग √11. अशा पद्धतीने फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. आता इथं उरलाय सर हा 2 इकडे डिवाइड करायचा की इकडे आणून मल्टिप्लाय करायचा. पण लक्षात ठेवायचं हा इथलचा 2 आणि हा इथलचा 4 हे एकमेकांना डिव्हिजिबल आहे म्हणून 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे बे 1 बे 2 4 म्हणजे इकडून इकडे मल्टिप्लाय करायला कोणी राहिलं नाही पण हा 2 मात्र तिकडे जाणार. मग सर वायची फायनल व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4 दुनी 8 या 2 ने या 4 ला आणि त्याच्यानंतर 3 दुनी 6 √11 असं फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी मिळाले. बरं विषय अजूनही संपलेला नाही. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पण केलं होतं. गडबड कंपॅरिझन मध्ये झाली होती ती गडबड आपण आता दूर करूयात. सर एक्स ची व्हॅल्यू जी आहे एक व्हॅल्यू आपल्याला इथं 8 मिळालेली आहे. याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली जर बघितली तर 3.1 येऊ शकते. कारण सर 3.1 म्हणजे 31चा वर्ग जर आपण काढला तर तो 961 येतो. आता 961 म्हणजे 9.61 3.1चा म्हणजे वी आर व्हेरी क्लोज टू 10 म्हणजे अप्रॉक्सिमेटली याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. बरं सर हा 8 आणि हा 8 जो आहे हा इक्वल झाला, याच्यात काही अडचण नाहीये. पण सर आता इथं घेतलाय आपण 6 मल्टिप्लाय बाय, आता इकडे लक्षात घ्या हे 11 जे आहे याला मी 1100 म्हणलंय आणि 1100च्या सर्वात जवळचा परफेक्ट स्क्वेअर आहे सर 1089. हा 1089 कोणाचा आहे? हा 3.3चा आहे. मग सर 3.3 ने जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर 6 3 18 18 ने 19 म्हणजे सर 19.8 अशी व्हॅल्यू आपल्याला मिळाली. कशाची? या 6 ची. आणि हा 8 जो आहे हा ऍज इट इज असेल, याच्यामध्ये काही चेंजेस या ठिकाणी होणार नाही. म्हणून बघा हा 8 आणि हा 8 सारखे आहेत पण हा 19 पॉईंट समथिंग जो आहे तो या दोघांपेक्षा मोठा आहे. म्हणजे 8 पेक्षा इकडे कोणी मोठा नाही त्याच्यापेक्षा पण नाही. म्हणून याचं उत्तर जे आपल्याला मिळतं ते मिळतंय डी << y. आता ऍक्च्युअली नेमकं हे गडबड आपली जी आहे ती लास्ट टाइम झाली होती. सो दॅट्स वाय वी हॅव टेकन दिस इज अगेन रिपीट आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये जर आपण बघितलं तर खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर केलेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जवळपास एक 8 ते 10 प्रश्नांचा जो संच होता तो आज या ठिकाणी घेतला. आणि डेफिनेटली अकॉर्डिंग टू माय ओपिनियन जर तुम्ही मला विचारत असाल तर हे शेवटचे 2 प्रश्न जे होते हे रिपीटर्स होते. त्याच्यामुळे जस्ट इग्नोरिंग दिस, याला जर आपण इग्नोर केलं तर बाकीचे क्वेश्चन जर यू कॅन सी की बाकीचे क्वेश्चन खूप क्वालिटी क्वेश्चन होते जे मेन्स लेवलला या ठिकाणी विचारले जातात. 2 ते 3 प्रश्नाचा बंच पर पेपर आपल्याला या ठिकाणी विचारला गेलाय. मागच्या काही 2-3 वर्षामध्ये प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांनी मला सांगितलंय की सर या अशा टाईपचे प्रश्न बहुधा विचारले जात आहे. तर हे मार्क आपले या ठिकाणी फिक्स झाले हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. जर तुम्ही लोकांनी ही सिरीज, कुठली सिरीज, जी सिरीज आपण या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे ही जी आहे द कॉन्टची लेक्चर सिरीज जी आपण या ठिकाणी स्पेशली तुम्हाला लोकांसाठी चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये ज्या सिरीजला मी मास्टर स्ट्रोक सिरीज असं नाव दिलेलं आहे. या मास्टर स्ट्रोक सिरीजमध्ये आपण खूप सारे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न, वेगवेगळ्या टाईपचे चॅप्टर्स, वेगवेगळ्या टाईपच्या कन्सेप्ट जे या ठिकाणी कव्हर करतोय. त्यातलं इट इज ऑल्सो द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट वी आर हॅव्हिंग, ती होती कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल ऑफ मेन्स लेवल. ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलंय. आणि चौथा पार्ट जो आहे तो मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला आहे. लक्षात घ्या, जर ॲप्रिशिएशन फ्रॉम युअर साईड जर खूप चांगला असेल याच्यावर मी अजूनही 1-2 लेक्चर टाकू शकतो. ते आता लगेच टाकेल असं नाही, याच्या एका सर्टन गॅपच्या नंतर पण मी टाकू शकतो. कारण आता सध्या जे आहे आपल्याकडे मेन्स पेपर जे आहे, मेन्सचे एक्झाम्स जे आहेत ते थोड्याशा कमी आहेत. आपल्याला सध्या फोकस ऑन प्री करायचं आहे. तर प्रीसाठी पण काही स्ट्रॅटेजिक असलेल्या ज्या काही आपण कन्सेप्ट या ठिकाणी म्हणू शकतो ज्याचा उपयोग प्रीमध्ये खूप जास्त होऊ शकतो. कारण कंपॅरिझन ऑफ अ व्हेरिएबल हा असा चॅप्टर आहे की 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपल्याला 5चे 5 मार्क मिळवून देऊ शकतो प्री लेवलला. कारण प्रीचे जे एक्झाम्पल्स आहे किंवा प्रीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते खूप इझी लेवलचे असतात. आणि जे साइन कॉम्बिनेशन अबाउट द क्वाड्रॅटिक इक्वेशन वी हॅव डिस्कस इन अवर फर्स्ट चॅप्टर ऑफ द कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, ते जे आपण डिस्कस या ठिकाणी केलंय ते जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर 5 पैकी कमीत कमी 2 प्रश्न तरी असे असतात की जे एका सेकंदात या ठिकाणी सॉल्व्ह होतात जस्ट बेस्ड ऑन द साइन कॉम्बिनेशन. ओके फाईन. आजचं जे आपलं लेक्चर होतं ते लेक्चर आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. आणि ह्या व्हिडिओ जो आहे तुम्ही प्रॉपरली शेअर करा, त्याच्यानंतर हाईप करा म्हणजे जास्तीत जास्त जे लोक गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचेल. मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा लवकरच तुमच्यासाठी पुढचे कन्सेप्ट घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार.